अखिल भारतीय नाट्यविद्या मंदिर समिती सांगली या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये वैष्णवी शेटे यांचा ज्येष्ठ रंगकर्मी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक केळकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणाऱ्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला। अखिल भारतीय महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती सांगली ही संस्था गेली 83 वर्षे नाट्यक्षेत्रात कार्यरत आहे। या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजेच 24 एप्रिल रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। वैष्णवी शेटे यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानाचा विचार करून पहिल्या नाट्य कलाकार पुरस्कारासाठी संस्थेच्या संचालक मंडळाने वैष्णवी शेटे यांची निवड केली। संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। विष्णुदास भावे नाट्य मंदिरामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। प्रथम मी सर्व मान्यवरांचे आणि निवड समितीचे मनापासून धन्यवाद देते त्यांना की त्यांनी या पुरस्कारासाठी माझी विनोदची आमच्या दोघांची पण निवड केली। खरं तर आत्ताचा नाट्यप्रवास जो सुरू झाला तर सुरुवातीला तर मी जसं ताईंनी सांगितलं तसं भरतनाट्यममध्येच करिअर करायचं हे डोक्यात ठेवून सगळं करत आले होते। पण अचानक एक टर्निंग पॉईंट येतो इंजिनिअरिंगला गेल्यानंतर, तेव्हा तो असा टर्निंग पॉईंट आला आणि मी नाटक क्षेत्राकडे वळले। आणि या दोन्ही क्षेत्रामध्ये खरं तर माहिती नाही आधी थोडासा विरोध झाला, पण नंतर माझ्या आईवडिलांनी जो काही मला सपोर्ट दिला त्यामुळं आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकले। त्यामुळं त्या दोघांचा आशीर्वाद आहे म्हणून मी या क्षेत्रात काम करते। आणि तसंच या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे ऋषिकेश सुराई सर आणि इरफान सर या दोघांमुळे मी NSD पण जाऊ शकले, तिथे सिलेक्ट होऊ शकले आणि तिथलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पण आत्ता नाटकात काम करते आणि अशी तिथून पुढे अजून नाटकात वेगवेगळ्या नाटकात आणि या रंगभूमीवर काम करण्याची इच्छा आहे। सो आपल्या सर्वांचेच आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, होते आणि इथून पुढे पण राहतील हे मला नक्कीच माहिती आहे। त्यामुळं सर्वांचेच धन्यवाद देते। थँक्यू सो मच।